मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कालावधी वाढवणार कायम करण्याचा निर्णय होणार। तर अधिवेशनमध्ये आता जेही विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जर कुठे काम करत असाल म्हणजे लाडका भाऊ, तर त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे। तर त्यांचा जो कालावधी आहे हा वाढू शकते किंवा त्यांना आता परमनंट म्हणजे कायमस्वरूपी करण्याबद्दल अधिवेशनमध्ये बोलण्यात आलेले आहे। तर बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक युवक युवतींची प्रशिक्षण संपत आलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर जे अधिवेशन झालं तर अधिवेशनामध्ये अनेक मंत्र्यांनी युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवांची बाजू मांडली। त्यांच्यामध्ये युवांचा कालावधी वाढवण्यासंदर्भातची बाब असेल किंवा त्यांचे वेतन नियमित होत नाही, नियमित व्हायला हवे, याबरोबर त्यांचे प्रशिक्षणाचा कालावधी आणखीन वाढवण्यात यावा आणि त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा या हेतूने प्रशासनाने प्रयत्न करावे। तर अशा प्रकारच्या मागण्या होत आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे युवक युवती आहेत त्यांच्या संदर्भात चांगल्या मागण्या केल्या जात आहेत। अपेक्षित आहे की यांना लवकरच यश मिळेल आणि या संदर्भात मंजुरी येऊन अधिकृत GR प्रसिद्ध होईल। अजून तरी कोणतीही मागणी पूर्ण झालेली नाही आहे। येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात GR येण्याची शक्यता आहे। सगळ्यांकडून चांगल्या मागण्या केल्या जात आहेत। येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। तर जेही विद्यार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सध्या काम करत आहेत त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते। अधिवेशनमध्ये याबद्दल बोलण्यात आलेलं आहे की यांचा कालावधी वाढवण्यात यावा किंवा यांना कायमस्वरूपी करण्यात यावे याबद्दल बोलण्यात आलेले आहे। तर याबद्दलची अपडेट येऊ शकते आणि याबद्दल GR सुद्धा येऊ शकते आणि तुमचे जे वेतन आहे हे सुद्धा आता नियमित होणार आहे याबद्दल सुद्धा बोलण्यात आलेलं आहे। तर युवा प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ यांच्यासाठी आता आनंदाची बातमी येऊ शकते। तर जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।